यो रात्र किती झाली म्हणतो मी. या माळ राणावर तुम्ही सगळे काय करता रे? गावचा पंच म्हणून मी इथे आहे आणि ज्याला शिक्षा होणार तो बाळू इथे आहे. तुमचे काय काम म्हणतो मी. आता आलाच आहात तर बसून घ्या सगळ्यांनी. चला समद्यांनी बसून घ्या आणि सांगितल्या बिगर कुणी बी उभं राहायचं नाही. बस रे बस आहे. कुंडम कुंडा गुंडम गुंडा कुंडम कुंडा गुंडम गुंडा गुंडम गुंडा. या आयच्या आणि बाच्याच पाया पडतोय. बाळू बरं ये. हे दिसतंय फार पण हे साधन आहे. त्याला बाधा झाली आहे. याच्या हात भूत आहे. आणि ते भूतच नासधूस करत आहे गावाची. अव देवाप्पा शेतावर कीड पडली हा आणि हिरीत साप दिसले ते बी सांगा. हा समध्या गावाच्या शेतावर कीड पडली आ. गवताच्या गंजी पेटल्या. गावात कुणा कुणाला आडात हिरी साप दिसल्यात. जर सरकार तुमच्या जीवावर उठलं या. हे समज कुणामुळं तर या बाळूमुळं. अयो देवप्पा, तुम्ही जे काही कराल ते गावच्या भल्यासाठीच. जे काही काढायचं याच्या अंगातलं भूत लवकर काढा की हो. मंगळू बरं ये. ही देवी आईची काठी हाय. या पुजली हाय तिसरा. कसलं बी भूत असू दे निघतंय बाहेर बघा. थांबवा म्हणतो हे सगळं मी. तुमच्या भावाने तुमचं राज्य बुडवायचं ठरवलेलंच दिसतंय. अय्यो तू तालुक्याच्या गावाला गेला होतास की रे. गोऱ्या सरकारला पत्र द्यायला गेलो होतो की गावकऱ्यांचा कर माफ करा म्हणून. पण ही काय चालवली आहे अंधश्रद्धा म्हणतो मी. पंच आज माझ्या वाटत जो येईल त्याला मी सोडायचा नाही. आमचं पोर आहे.
आम्ही ठरवू काय करायचं ते. ए मलप्पा देवप्पा तुला मांजर करतील मग म्हणणं का आमासनी. अरे हा भय दाखवून फसवतो आहे तुम्हाला बघा. मल्लप्पा गुपचूप लांब जाऊन उभा राहा बघा, नाही तर तुला उचलून न्यायची वेळ येईल आमच्यावर. ओ काका थांबा म्हणतात ना मग थांबा. बघा तरी ते कसे भूत काढतात. मलप्पा लांब जाऊन उभा राहा. सुंदरा यायला येळच झाला बघ. भाऊला काठीनं मारणार आहे ती. मंगळू अय्यो, काय झालंय देवप्पा? काय नाही. नका मारू माझ्या बाळूला. मंगळू अजून जोरात मारायचं ना मग. मंगळू मंगळू एक एक धाव हळू मार. बाळूला मारत्यात आणि देवप्पा कशा पाय आरडतात. मार रे मंगळू जोरात. पंथ आवरा तुमच्या पोराला. अय्य अय्यो गुंडप्पा नुन्नुकीच. अगं सुंदरा बाळूला काय बी होत नाही, काळजी करू नकस. देवाप्पा तू मस्ती त्रास होतोय वय. हा लय तालीम भूत आहे, पण म्या काढतो त्याला बाहेर. हा न मग मंगळू जोरात. अय्यो अय्यो, हो तुमच्या पाठीवर उठले की हो ओळ. याच धाव म्या सोसलं आहे. आता भूत पळून गेलं. कुठे मला तर काय दिसलं नाही बा. ए मयप्पा घेऊन जा तुझ्या पोराला. माझ्या डोळ्या मोहरा बी ठेवू नको. अरे गावची दशा चालली न काय खेळ आला हे. उद्या गोर सरकार आल्यावर आम्ही काय करायचं. सांग त्या तुझ्या दिव्या आईला आम्हा सुखी ठेवाय. कोण रे तू? अय्यो देवप्पा आपल्या गावातलाच एकच जण आहे.
सांगितलं आहे देवी आईला. आता मोकळं करते की नाही बघ तुला. अयो थांबा, सगळे इथे जमलेलाच आहात तर एक सांगतो ते ऐकून घ्या. कोऱ्या सरकारने दिलेली मुदत संपणार बघा. त्यामुळे ज्याला जो कर सांगितला तो धान्य म्हणून माझ्याकडे जमा करायचा म्हणतोय मी. घर विका, दागिने विका, तुरुंगात जा, पण कर भरायचा सांगतो. आणि जो कोणी गाव सोडून जाईल त्याची जमीन जप्त करीन. अय्यो, तेव्हा सगळ्यांनी आपापला कर भरायचा. उगाच आमच्या माथी मारू नका बघा. ए तात्या, हा? सगळ्यांना घेऊन वाड्यावर ये बघा. हो. हा, होय. निघा. सुंदरा, ए सुंदरा, आय हे आय सुंदरा, आय कशाला इतकं घाल निघाले आहेस? अरे चल बाबा लवकर. जेवढं लवकर इथनं बाहेर जाऊ तेवढं चांगलं आहे. आता आपण लांबच आलोय की, घरात जवळ आला आहे. वय की ध्यानातच नाही आलं माझ्या. अरे बरं इतकं पळा काय झालं? हवा माझ्या लेकाच्या अंगावर वळ उठला असतील की. काय बी झालं नाही बाळाला? बाळू देवप्पाचं वाटोळ वाटोळ होईल. समद्या गावामोर मारलं नव्हतं त्यानं माझ्या बाळूला. अरे झालं आता. ते मंगळू माझ्या लेकाला मारत होता आणि तुम्ही का नाही हात उगारला? का मारू दिलं त्याला? मला तर याची काळजी वाटते. मंगळू मारत होता बाळूला, वळ त्या देवप्पाच्या अंगा उठत होती. अरे लोक काय म्हणतात? हवा इथं पोराची काळजी करायची सोडून लोक काय म्हणतात त्याचा किती दिवस विचार करायचा. आय चला घरला, मला लई भ्या वाटायला लागले. नाहीतर इथंच काहीतरी व्हायचं. चला चला. माझा जीव भांड्यात पडला बघ. ते देवप्पा निस्ता ओरडतच होता. आय तुझ्या तुळशीपाशी आज इट्ट लिहून गेला वाटतं. बोला 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 हलचं ते नातांच्या नावानं सांग भलं. हवा तुम्ही गप का हायसा? काय नाही. तर देवप्पा मारायला निघाला होता ना हो माझ्या बाळूला. चांगली अद्दल घडली त्याला. पर तो गप बसल का आता? आणि लोक काय म्हणणार? का बाळू चेटूक करतोय म्हणून? हवा आपण कोणाकोणाचं तोंड धरणार? आणि आज तुम्हाला बी कळला असेल, जो चांगल्याच्या वाटेवर हाय त्याच्या संग देव असतो या, आणि जो वाईटाच्या वाटेवर हाय त्याला देवाशी शिक्षा करतो या. हेनरी, सगळे डाव पलटले की हो आपले. अय्यो मारले बाळूला आणि ओरडतो देवप्पा. अय्यो पिटलं पाहिजे, पिटायलाच पाहिजे. ए तात्या, अरे स्वतःशीच काय रे पुटपुटतोस? पण समजा गाव सापडलाय, सोडू नका कोणाच बी. आणि आपल्याकडची पण मुदत संपत चाललीये हे सांगून टाका म्हणते मी सगळ्यांना. तुम्ही समजे जमले हायसा म्हणून पंच काहीतरी सांगतात, ते ऐकन घरला जाऊन झोपा काढा. म्हणजे पंच जे सांगतात ते ऐकून झोप यायचीच नाही तुम्हासनी. कोणी किती कर द्यायचा ते सांगून झाले बघा. ज्याची जेवढी जमीन तेवढा त्याला कर. कोणाला 5 पोती, कोणाला 10 पोती, तर कोणाला 15 पोती. जो धान्य आणून देईल तो करात मोकळा होईल. उद्या शेवटचा दिवस.
नाहीतर येणार तुमच्या घरावर जप्ती म्हणतोय मी. मी जप्ती तर येणार, सोबत शिक्षा पण होणार बघा. अय्य. आणि शिक्षा म्हणजे गोऱ्यांचं पोलीस येणार आणि पकडून नेणार. आणि तुम्हासनी काही मदत लागत असेल तर पंचासनी सांगा. अय्यो मी काय मदत करणार रे तात्या. एवढे पोते भरून ठेवले आहेत ना कोठारात. अय्यो अय्यो. अय्यो. झालं तर मग निघा आता, खूप मोठी जबाबदारी आमच्यावर. भीमा, बाळू, हे बाळू, अरे दिस उजाडला, उठायचं नाही वय. चला उठा भीमा, उठ. झोपी दे की जरा, लय ताटकलो बरं आजच्याला बाळू पाय. अरे पर तू तर तांबड फुटाच्या आधीच उठली असणार. आता उठा ना ग का. अरे ज्वारी दळायची होती मला. आय, आपल्या घरात धान तरी हाय, गाव समध्याकडे नाही ते. तर माझ्या हातात असतं तर समज देऊन टाकलं असतं. तुला ठाव आहे ना व हे कसं वागत आहेत ते. एका दिवसात समद कसं बरं होणार, तो बी एक दिवस चांगलं वागेल की. तर एक दिवस कधी आहे ना ते त्या पांडुरंगालाच ठाव. पर माझ्यासाठी तुझ्यावरची इडापिडा टळली, काळजी मिटली बघ माझी. अरे अरे त्या देवाप्पाला आरडताना पाहून मला तर काय हसूच आवरत नव्हतं. पर तो देवप्पा कशा पाय वडत होता कळलंच नाही. अरे त्या बाळूच्या अंगावरचं भूत देवाप्पानं त्याच्या अंगावर घेतलं होतं. अंधश्रद्धा तात्या, केवळ अंधश्रद्धा बघ. अरे यातून फसवणूक करतो आहे तुम्हा सगळ्यांची तो. म्हणजे देवाप्पा ढोंग करीत होता असं म्हणायचं का तुला? ढोंग नव्हे रे, ढोंग नव्हे, सोंग म्हणतात बघ याला. म्हणजे अरे असले प्रयोग करणारे पैशाला पासरी मिळतात बघ. नाही व, पण त्याच्या अंगावर तर लालवळ उठत होतं जी. होय, मी माझ्या डोळ्यानं बघितलं. अरे समजा गावाने बघितलं मल्लप्पा. आणि काय बोलतो तू? अडाणी रे तुम्ही सगळे अडाणी. अरे हात चलाकी म्हणतात याला, हात चलाकी. म्हणजे आम्हाला काही कळतच नाही का? मला ते ठाव नाही बघ, पण तुम्ही गावची वेस ओलांडून कधी गावाच्या बाहेर पडलात का सांगा बरं मला. नाही जी. याचाच गैरफायदा घेतो तो देवप्पा. तो बनवतो आणि तुम्ही बनता. छे, तू काही म्हण मल्लप्पा, आपल्याला काय पटतच नाही. मला तर असं वाटतं त्या बायानं काहीतरी चेटूक केलं आणि देवाप्पाचा डावच उलटा पाडला. काय खरं काय खोटं समजणं झालंय. समजेल समजेल, काळ हेच सगळ्यांवर उत्तर आहे बघा. गाय 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 गा. काय करतोयस? अव देवप्पा गरम पाण्याचं शेक देतो तुम्हाला, बरं वाटल. अरे उन्हा पावसात झिजवलेली कुडी आहे माझी, त्याला तू काय बरं करणार? हट! अव परवळ दिसतात ना व. तुला एकल्यालाच दिसत्यात कसम द्यासनी दिसत्यात माझ्या पाठीवरच वळ. अव समद्या गावामोर आडवं पडलायसा तुम्ही, इवळवायसा, वळ दिसत नाही तोय. परत देवाप्पा मी मारलं त्या बाळ्याला, पण मस्ती कसं काय लागलं बरं? अरे पारस नाही विचारून दसका खराब करू नको माझा. चल. अव शेकलं नाही तर वळख फुकत्या आणि जखमा होत्या. अरे या बाहेरच्या जखमाचं काय घेऊन बसला? म्हणजे त्यानं चेटूक सोडलंय माझ्यावर. म्हणजे तो बाळ्या तुमच्या उभारी झाला होय? हट! तो काय भारी पडतोय माझ्यावर. म्या बी असा घाव घालल का आयुष्यभर मिटायचा नाही बघ. अहो गावातल्या समत्या लोकांनी वाटत होतं का त्याच्या जे भूत आहे
ते तुमच्याच अंगामध्ये घेतला आहे म्हणून ए मंगळू, आता म्या सांगतो तवर इथं कोणी बी आलं नाही पाहिजे, कळलं का? अहो तेव्हा तुम्ही म्हणताय ना व, मग तर कोणी बी येत नाही. अरे मजा घ्याया येतात लोक, माझ्या अंगावरचं वळ पाया येतात. कोणासनी बी इथं आत सोडायचं नाही, नाहीतर मंगळू म्या तुला सोडायचं नाही. अहो पण माझ्यावर कसे पैसे येतात? तोंड वर करून बोल नकाच. ठीक आहे. काल समध्या गावामोर मला उलट बोललाय तो महाद्या, त्याला लटकीन झाडावर. आणि हे ऐक, याच्या मोर जर का तोंड वर करून बोललास तर म्या तुला बी लटकीवणार. चाल. हेनरी, मी काय म्हणते, बाहेर खूप लोक उभे, एकेकाला बोलून काय ते सांगून टाका. अय्यो सांगायचं काय त्यात वैजंता, काल जे सांगितले तेच आज सांगायची को परत परत. अय्यो गुंड, माझे काम कर की रे. बोला ना अप्पा. हे दारात उभा राहून एकेकाला आत पाठव बघा. आता जातो. अय्य कोणी काही बोलले तर लगेच पागळू नका, काय? अय्यो पागळू नका. ए तू आत ये रे. अय्यो तू हात जोडू नका उभा. अरे मी काय करणार बाबा, काल जे सांगितले तेच आज सांगणार. पंच घरात धान्य नाही. अय्यो मग मी काय करू? माझे काम काय पंच म्हणून? गावकऱ्यांकडनं धान्य जमा करायचं आणि सरकारला कर म्हणून भरायचं, एवढंच माझं काम. आता तुम्ही तुमचे काम करायचे. घरावर जप्ती नको असेल ना तर धान्य आणून द्यायचे बघा. जा. दुसऱ्याला पाठवू का? अय्यो नन्नकूस. अय्यो पाठव की रे. ए तू आत ये रे. पंच घरात धान्य नाही हो पंच. अय्यो 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 एकदम रडायलाच लागला किंवा? अय्यो रडून काय होणार? मी पण आतून किती रडतो, कोणाला दिसत नाही बघ. अरे माझ्या कोठारात तेवढं धान्य असतं तर सगळ्या गावकऱ्यांचा भरला किंवा असता मी कर म्हणतोय मी. हेनरी, अय्यो पुढे तर ऐकून घ्या की काय म्हणतो ते. अय्यो माझ्याकडे एवढे धान्य नाही बघा कर भरण्या एवढे. अय्यो माझ्या पण शेतावर पडली की रे कीड. आता एक काम कर बघा, दागिने गहाण ठेव, नाहीतर घर विक, नाहीतर शेतजमीन गहाण ठेव बघ. आणि मग आम्ही तुमचा कर भरू बघा. अय्यो गुंडू लावून की रे घे दरवाजा. सगळ्यांशीच बोलत बसलो तर तोंडाला फेस येईल बघा. बरं मी काय म्हणतो, आज जेवणात खीर केली तर फार बरं होईल बघा. अय्यो डोहाळे लागले की काय? डोहाळे नाही हो, लोकांशी बोलून 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 तोंड कडू झाले बघा, म्हणून म्हणतो गोड करा की हो तोंड. अय्यो मला पण आवडते खीर. अय्यो चल की रे खाऊ मग खीर. अय्यो खीर. माझं तर काळीच इतकं धडधड करीत होत, म्हणलं तर देवप्पा काय करेल माझ्या बाळूला. पांडुरंगाच्या किरपण समजा व्यवस्थित झालं बघ. जिजे याया पाहिजे होतीस काल. लई मज्जा आली बघ. तो मंगळू बाळूला मारत होता, वर देवप्पा ओरडत होता तिकडं. तो सैतान बाळूला शिक्षा करणार हे काय मला बघवलं नसतं बघ, म्हणून मी नाही आले तर असं कसं झालं ग? अगं कशाने का वहिना, तर माझ्या बाळूवरचं बालट गेलं ह्यातच मी भरून पावले बघ. बरं झालं जिजे तू बिहतच भेटलीस ते. अगं सुंदरा काय कळलं का? तू बस की.
काय झालं? अगं, त्या जानकीच्या दादल्यानं गळपास घेऊन जीव दिला म्हण. अगं बया, कोण ग? अगं, तो काल देवाप्पाला समद्यामोर उलट नाही का बोलला? काय की? खवीस आहे तो देवाप्पा. त्याला उलट बोलणाऱ्याला सोडत नाही बघ त्यो. गप, पर कशापै फास लावून घेतला त्याने? सरकारी कर भरायचा शेवटचा दिवस आहे आज. घरात खाया फुटका दाना नाही. काय करील बिचारा? आता असंच होईल बघ समजा. कोणी जीव देत्याल तर कोणी घरदार ऐकून गाव सोडून जात्याल. आणखी थोडी कळ काढली असती तर ही येळ आली नसती बघ. मंजिरा, म्हणजे धीर धरला की देव काहीतरी वाट धावतोयस की. बाळू, असं एकला का उभा आहेस? माझं झालं, आता गावाची बारी आहे. एक वजन उतराया आणि दुसरं डोक्यावर येते बघ बाळू. आय, लोकांनी बी भ्या असणारच की. घरावर जपतील म्हणून. आपलं ठीक आहे र बाळू, गेल्या सालाचं धान आहे, निभल आपलं. अरे पण ज्यांचं पोटच हातावर आहे त्यांनी काय करायचं? आणि भुकल्या पोटी लोक देवाचं नाव कसं घेतील? ज्या लोकांनी इतकं साल बघत आलं त्यांचा हाल बघून बरं नाही वाटत बघ. आपण काहीतरी करायला पाहिजे बाळू. काय म्हंटलीस? अरे आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हंटलीस ना, मग आता काहीतरी करतो म्या. आता बी हितच डांबून ठेवणार आहेस का बाहेर बी जाऊ देशील? लई त्रास दिला नवा म्या तुला, पण आता नाही. तुला पाहिजे तिथं जा, पाहिजे ते कर. म्या नाही अडवणार तुला. हेनरी, यू केवढा हा आवाज? मला ना झोप लागत नाहीये बघा. अय्यो, मला पण त्रास होतो की त्या भजनाचा. अय्यो, हा बाळ्याच्या घरातूनच येतोय की हो भजनाचा आवाज. अय्यो, माहिती की आम्हाला. अय्यो, मग बघताय काय नुसते? गड्याला पाठवून बंद करायला लावा तो भजनाचा आवाज. अय्यो, भजनाचा आवाज बंद करायचा? अय्यो, कसं काय शक्य ते? अव्वा, किती आवाज, मला तर झोपच येत नाहीये. अय्यो गुंडू, बघितलं? करा, काहीतरी करा. मीच पाठवते गड्याला. अय्यो, थांबा थांबा थांबा. गावकऱ्यांसमोर जाण्याची ही वेळ चुकीची बघा. तुम्ही असे काही केले तर त्या बाळूला मिळेल की हो अजून सहानुभूती, म्हणतोय मी. असं मग तोपर्यंत काय करायचं बरं? अय्यो, सहन करायचं. म्हणजे रात्री आपण काय कानात बोट घालून झोपायचं की काय? अय्यो, असं मग तुम्हीच करा सहन. चल देवा महालिंग राया. अय्यो, भजन करताय का रे? करा करा भजन. उद्या फक्त कर भरू नका. मग तुमचं काय करतो हा पंच ते बघालच. करा भजन. अय्यो, विठोबा देवा धाव विठोबा, धाव विठोबा विठोबा, धाव विठोबा देवा धाव विठोबा, धाव विठोबा विठोबा, धाव विठोबा विठोबा.
जेव्हा हा, हो जेव्हा हा. झोपताय ना व अरे रात्र वैऱ्याची हाय आणि तू झोपतोयस काय? म्हणजे काय होणार आहे आता? ज्याच्यासाठी शेतावर कीड पाडली, ज्याच्यासाठी आगी लावल्या शेताला, त्याची वाट बघतो आहे ना व. हा आता आलं बघा माझ्या ध्यानात. काय आलं तुझ्या ध्यानात? म्हणजे गावातली समती लोक तुमच्या पाया पडाय हे तर येणार म्हणा की. हा. जी देवी आईच्या दरबारात पाया पडायला येत्याल, म्या फक्त त्याच वाचून अरे जी येणार नाही त्यांचं काय? त्यांच्या माग सोडलं आहे नव मोऱ्या सरकारला आणि पंचाला बी. आव देवाप्पा हं. एक विचारू का? नाही विचार, पण राग होणार नाही ना व? लईच विचारायला लागलायस आजकाल. विचार म्हणलं नव. अहो लोकांनी असं तर वाटत नसल का तुमच्याकडे येऊन त्यांचं कल्याणच होत नाही? अरे लोकांचं कल्याण कराया म्या काय देव आहे का मंगळू? आणि देव जरी आला ना तरी म्या आखलेलं रिंगण तोडणं सोपी गोष्ट नाही बघ. कुंडम कुंडा गुंडम गुंडा. अरे घरात खाया दाना नाही तर कर कुडून द्यायचा. त्यापरीच गाव सोडून गेलेलं बर. आता कुणाच्या पाया पडावं, कुणा काशेनं बघावं म्हणजे ही इडापिडा टळत. अगं उद्या घरावर जप्ती आली ना तर जीव द्यायची पाळी येईल आपल्यावर. ए विठ्ठला, ए बिरदेवा, आता तू मस्तीच यावं लागेल. भीमासने हाक मारणं भागच होतं. आपली इच्छा काय आहे? माझ्या मोर विठ्ठल आणि बिरदेव आहेत. काम लय मोठं नाही, ध्यान दिलं नाही तरी जीव जात त्या लोकांचा. हो तुम्ही सांगून तर बघा, काम होणार नाही असं कसं होईल? कामलं फुटलं
प्रत्येक घराला धान्याची पोती द्यायची सरकारला, आणि लोकांच्या घरात तर खायला दाना बी नाही. जिथे साक्षात शिव आहेत तिथे अन्नपूर्णा आणि धनलक्ष्मीचा वास आहे. तिथे कमी काहीही नाही. तरी बी ज्याच्या त्याच्या नावानं काम लिहून ठेवली आहेत, आणि हे बी काम तुमचंच आहे. अहो आता तुम्ही सांगितलंय ना व, आता लोकांनी काय पाहिजे ते मिळेल. मग काम झालंच की. होय. आपण सांगितल्याप्रमाणे लोकांना देण्यासाठी धान्याची पोती आलेली आहे. होय. आता भक्तांची चिंता करू नका. विठ्ठल, बिरदेवा, तुम्ही माझ्यासाठी, माझ्या लोकांसाठी धान्याची पोती आणली आहे. याची परतफेड नाही करता यायची. तरी बी भविष्यात दर साली या पटण कडोलीला अन्नदान करीन. आणि ज्या वेळेला तू पट्टण कडोलीला येशील आणि महाप्रसादाचा योग आणशील तवा आम्ही गर्भगृह सोडून पंचमी रूपात तुझ्या पंक्तीला येऊन बसू आणि प्रसाद ग्रहण करू. आधी मला अरे ए, अरे धान आलंय. ए सुगंधी, अगं बाहेर ये, धान आलंय. धान आलंय. अरे धान आलंय. माद्या, आलो. ए माद्या, काय बघ. अरे अरे आये, अरे हे कोण दिलं? मला काय ठाव. अरे वा. ए अगं बाहेर ये जरा. हे बघ काय. अगं बया, हे कोणी ठेवलं? कुणी काय ठेवला? देवाचीच कृपा म्हणायची. बाळू, ये बाळू. बाळू, अरे दिस उजाडला तरी अजून पडला आहेस वय. काय काम आहे? काम नाही. आधी मला हे सांग, रातच्याला बाहेर गेला आणि उशिराला घरी आला. कुठे गेला होता? या देवालाच भेटायला गेलो होतो. उगा काहीतरी बोल न ग बाळू. आणि हे होतं म्हणून मी काही विचारलं नाही तुला, नाही तर रातच्यालाच रामायण घडलं असतं. खरं आहे. आणि बाण राजाला तंटा बी केला असता आणि चिडून मारले बी असत. रब समजतंय ना वा. सांग आता, उगा माझ्या जीवाला घोर नगा आहे आणि तुला सूट दिली की तू विचारच करत नाही बाळू. आता तुझ्यापासून काय लपवायचं आहे? मी विठ्ठल आणि बिरदेवाला भेटायला गेलो होतो.